माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांची कन्या नवनिर्वाचित आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण उपस्थित होत्या। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीनं मंदिर प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा सत्कार केला आहे। मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी 82च्या 42 केल्या आणि नानांनी 42हून 16वर आणलेला आहे। अशा प्रकारचा हा इतिहास आहे। मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही, सगळं इतिहास आहे, आकडेवारी हे समोर आहे। त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे, नेमकं काय होतंय हे त्यांना कळलं पाहिजे। आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय, अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे। असं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत, मलाही भावना आहेत। ज्या पद्धतीने मला 14 वर्ष वनवास मी भोगला, त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त, मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे। परंतु शेवटी मी मनुष्य आहेत, मला एक भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काय बोललो असेल, पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता, राजकारणामध्ये हार जीत होत राहते, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं। दरम्यान अशोक चव्हाण यांची कन्या आणि नवनिर्वाचित आमदार श्रीजया अशोक चव्हाण यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। देवाकडे हीच प्रार्थना केली की आता शुभकामाच्या तयारीला लागू, जास्तीत जास्त विकास आमच्या मतदारसंघात करू, लोकांच्या हितासाठी चांगलं काम करू, देवाकडे हीच प्रार्थना। वडील अनेक वर्ष मंत्री राहिलेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, यावेळी तुम्ही मंत्रिपदावर कसं अपेक्षा? जे पक्ष ठरवतील ते।